सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 12वा. जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षितिये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी. ते तुझिये गुरु कृपादृष्टी निर्भय होय तरी कवना ते तापो पोळी कैसेशी हो शोकू जाळी. जरी प्रसाद दर सक्कोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहाळे सेविका तुझेही स्नेहाळे. सोहन सिद्धीचे लळे पाळिले तू आधार शक्तीची या अंगी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिसे देसी निजे. प्रत्यग ज्योतिषी ओवाळणी करिसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची वाळलेनी लेविलेसी. 17 स्तन्य देसी अनुहताचा हलकरू गायसी समाधियाचे निजवेसी पूजावोनी. म्हणून साधिका तू माऊली पिके सारस्वत तुझी ह्या पाऊली या कारणा मी साऊली न संडी तुझी. अहो सद्गुरूचिये कृपादृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्टी. तो सकळ विद्यांचिये सृष्टी धात्रा होय म्हणून अंबे श्रीमंते निज जनकल्प कल्पते अज्ञापी माते. ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू. निफजवी माये साहित्य सोनियाची या खाणी उघडवी देशाची या क्षोणी विवेक वेलीची लावणी. हो देई सैन्य संवाद फळ निधाते प्रमेयांची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर. पाखंडाचे दरकुटे मोडी वाग्वत आव्हांटे कुर्तकाची दृष्टे सावजे फेडी. श्री कृष्णगुणी माते सर्वत्र करी व सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची हे. ये मराठी ठियेची या नगरी ब्रह्मविद्येचा सकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. तू आपुलेचेनी स्नेह पल्लवे माते पांघुर विशीतली सदैवे तारी अत्ताची हे अवघे निर्मीज माये. इये विनवणी ये साठी अवलोकिले गुरु कृपादृष्टी म्हणे गीतेर्थशी उठी न बोले बहु. तेथ जी जी महाप्रसादू म्हणून सावलिया जहाला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे. अर्जुन उवाच तरी सकळ वीराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू तो बोलला जहाला आत्मजू पांडू नृपाचा. कृष्णा ते म्हणे अवधिरले आपण विश्वरूप मज दाविले तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे. आणि इये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते. तरी व्यक्त आणि व्यक्त हे तुची एक निम्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जी वाटा तुते पाववया वैकुंठा व्यक्ताव्यक्त दारवंठा रिगिजे तेथ. पैजे वाणू या तुका तेची वेगळीच्या वाला एका म्हणून एकदेशीचा व्यापका सरिता पाडू. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. हे कीर माझ्या चित्ती प्रतिती आथीन निरुती परिपुसणे योगपती ते याची लागी. जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचीची क्या कौतिक हे जाणावया. तरी तुझा लागी कर्म तुची जयांचे परम भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. इत्यादी सर्वापरी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनिया जिवारी उपासते. आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरियसी जे कानडे कासियासी सांगडे नव्हे जे वस्तू. ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देशरहित सोहम भावे उपासित ज्ञानी जे. तया आणि जी भक्ता येर येरान माझी अनंता कवणे योगी तत्वता जाणीतला सांगा. इया किरीटीची या बोला तो जगदंबू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जाणसी तू. भगवान उवाच तरी अगस्त अस्तु गिरीचिया उपकंठे रिगालिया रविबिंबा पाठे रश्मी जैसे किरीटी संचरती. का वर्षाकाळी सरिता जैसी चढू लागे पांडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. परी ठाकिलियाही सागरू जैसा मागलही यावर अनिवारू. तिये गंगेचिये ऐसा पडी भरू प्रेम भावा. तैसे सैवेंद्रियांसहित मज माझी सुनिचित्त जे रात्री दिवस न म्हणत उपसती या परी जे भक्त आपण पै मज देत तोची मी योगयुक्त परम मानी. आणि येरतेही पांडवा जे अरुढोनी सोहम भावा झोंबती निर्वावया
अक्षरासे. मनाची नक्की न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे. इंद्रिया किरे जोगे, काही होईल. परी ध्याना ही कुवाडे, म्हणून एके ठाई न सांपडे. व्यक्तीसी मजिवडे, कवणे ही नोहे. जया सर्वत्र सर्वपणे, सर्वाही काळी असणे. जे पाहुनी चिंतवणे, हिंपुटी जाहले. जे होय ना नोहे, जे नाही ना आहे. ऐसे म्हणून उपाये उपजती चिना. जे चळे ना ढळे, सरे ना मळले. ते आपुले चेनी बळे, अंगविले जिही. पै वैराग्य महापावके, जाळूनी विषयांची कटके. अधपली तवके इंद्रिये धरिली. मग संयमाची घाटी, सुनी मुरडली उपराटी. इंद्रिये कोंडली कपाटी, हृदयाचिया. उपानी चिया कवाडा, लावूनी असनमुत्रा सुहाडा. मूळबंधाचा हुडा पन्नासीला. आशेचे लाग तोडिले, अधर्याचे कडे झाडिले. निद्रेचे शोधिले काळवखे. वज्राग्नी चिया ज्वाळी, करुणी सप्त धातूंची झोळी. व्याधींच्या सिसाळी, पूजिले यंत्रे. मग कुंडलिनीचे टेंभा, आधारी केला उभा. तया चोजविले प्रभा, निमथावरी. नवद्वाराचिया चौचकी, बांधूनी संयनीतीची अडवंकिली. उघडली खिडकी, करारिरांचीची. प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुनी. संकल्प मेढे, मनोमहिषाचेनी मुंडे. दिधली बळी. चंद्रसूर्य बुझावणे करुणी, अनुहताची सुडावणी. 17वियेचे पाणी, चिंतले वेगी. मग मध्यमामध्वरी विवरे, तेने कोरिले दादरे. ठाकिले चवरे, ब्रह्मरंध्रीचे. वरी मकरांत चोपान, ते सोडून या गहन. काखे सुनिया गगन, भरले ब्रह्मे. ऐसेन जे समबुद्धी, गिळावया सोहम सिद्धी. अंगवितात निरविधी, योगदुर्गे. आपुलिया सोटो वाटी शून्य, घेती उठाउठी. तेही मातेची किरीटी, पावती गा. वाचुनी योगाचेनी बळे, अधिक काही मिळे. ऐसे नाही अगळे, कष्टाचे तया. जिही सकळ भूतांचिया हिती, निरालंबी अव्यक्ती. पसरलिया आसक्ती, भक्तिविण. तया महेंद्राद्री वदे, करिता ती वाटवधे. आणि रिद्धिसिद्धींची द्वंद्वे, पडोने थाती. कामक्रोधांचे विलग, उठावती अनेग. आणि शून्येसी आंग, झुंजव्यातले की. तहाने तहानियाच्या पियावी, भुकेलिया भुकेची खावी. अहोरात्र व्हावी, वावा वारा. उन्नतियांचे पहुवडे, निरोधाचे वेल्हावणे. झाडासी साजणे, चाळवावे गा. शीत वेढावे, उष्ण पांघुरावे. वृष्टीचिया असावे, घरान आतो. किंबहुना पांडवा हा, अग्निप्रवेशू नीच नवा. भतारेंविण करावा, तो हा योगो. एथ स्वामींचे काज, ना बापिके व्याज. परी मरणेसी झुंज, नित्य नव्हे. ऐसे मृत्युहोनी तीख, का घोटे कडत विख. डोंगर गळिता मुख, न फाटे काही. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभाटा. तया दुःखांचाची वाटा, भागा आला. पाहे पा लोहाचे चणे, जे बोचरिया पडती खाणे. तै पोट भरणे की प्राणे, शुद्धी म्हणो. म्हणून समुद्र वाही, तरणे आधी केही का. गगना माझी पाही, खोली जतू असे. वडघली या रणाची थाटी, अंगीन लगता काठी. सूर्याची पाऊठी, का होय गा. या लागी पांगुळा हेवा, नव्हे वायुसी पांडवा. तेवी देहेवता जीवा, अव्यक्तिगती. ऐसाही धरी धीवंसा, बांधोनिया आकाशा. झोंबती तरी क्लेशा, पात्र होती. म्हणून येर ते पार्था, नेनेती हे व्याधा. जे का भक्तिपंथा ओटांगले. कर्मेंद्रिये सुखे, करीती कर्मे आशेखे. जिये का वर्ण विखेसे, भाग आली. विधिती पाळीत, विघाते गाळीत. मज देऊनी जाळीत, कर्मफळे ययापरी पाही. अर्जुना माझे ठाई, सैन्यासुनी नाही करीते कर्मे. आणि कही जे जे सर्व, कायिक वाचित भावनिक भाव. तया मी वाचुनी धाव, अनोती नाही. ऐसे जे मत्पत्तर, उपासिती निरंतर. ध्यानमिशे घर माझे झाले. जयांची आघाडी, केली मजली कुळवाडी. भोग मोक्ष वापोडी, त्याजिले कोळे. ऐसे अनन्य योगे विकिले जीवे मने. अंगे तयाचे काही एक सांगे, जे सर्व मी करी. किंबहुना धरून धनुर्धरा, जो मातेचिया ये उदरा. तो मातेचा सोयरा केतुला पा. तेवी मी तया, जैसे असती तैसिया. कळिकाळ
नकोनिया घेतला पटा. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरान्न मागे. तैसे ते माझे कलत्र जे जाणिले, कायीसेनेही न लाजे तयांचेनी मी. जन्ममृत्यूची या लाटी झळंबती इया सृष्टी, ते देखून या पोटी ऐसे जहाले. भवसिंधूचेनी माझे कवणासी धाकू निपुजे, एथ करी की माझे बिहिती इन. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करून त्यांची या गावा धावतू आलो. नामाची या सहस्त्रवरी नावा इया अवधारी, सुजून या संसारी तारू जहालो. सडे जे देखिले ध्यान कासे लाविले, परिग्रही घातिले तरियावरी. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग आणिले तटी सायुज्यचिया. वरी भक्ताचिनी नावे चतुष्पदादी अवघे, वैकुंठीची रागवे योग्य केले. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तया ते सुमृतार्था आथी मी सदा. आणि जेव्हा जी का भक्ती दिदली आपुली चित्तवृत्ती, तेव्हाची मजसूती त्याची ये नाटी. या कारणे गा भक्ती राया, हा मंत्र तुवा धनंजया. की जे जे यजा मार्गा भाजिजे, अगा मानस हे एक. माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्कंठ बुद्ध निश्चयसी. इये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी माते तू गा. जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. म्हणून दीप पालवे सेवेची तेज मालवे, का रविबिंबासवे प्रकाशू जाय. उचलेले या प्राणा सरिसी, इंद्रियेची निगती जैसी. तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. म्हणून माझी या स्वरूपी मनबुद्धी इये निक्षेपी, येतुलेनी सर्व व्यापी मीच होसी. यया बोला काही अनारिसे नाही आपली, आण पाही वाहतू ऐसे गा. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती, अचुंबित न शकसी देव. तरी गा ऐसे करी इया आठा पहारान माजरी, मोटके निमिषभरी देतू जाये. मग जे जे का निमिख देखेले माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. ऐसी शरत्कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग पुनवेहुनी जैसी शिशिबिंब दिसे दिसे, हारपत अवसे नाही हे होय. तैसे भोगा आतुनी निघता, चित्त मजलागी रिगता. हळूहळू पांडुसुता मीच होईल. आगा अभ्यास योगी म्हणजे, तो हा एको जाणीजे. येणे काही न निपजे ऐसे नाही, पै अभ्यासाचेनी बळे. एका गती अंतराळे, व्याघ्र सर्पे प्रांजळे केले एकी. विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे. एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मेळ. का अभ्यासालागी कसू नाही तुझिया अंगी, तरी आहासी जयाभंगी तैसीचे असे. इंद्रिने न कोंडी, भोगांते न तोडी, अभिमानो न संडी स्वजातीचा. कुळधर्मो चाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापारू होये. तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. करणे कान करणे हा अवघे तोच जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. उनिया पुरेच्याचे काही, उरोनेदी आपुलिया ठाई. स्वजाती करुनी घेई जिस्वीत आपुले. माळीले जेऊती नेले, तेऊती निवांतेची केले. तया पाणिया ऐसे केले होवा ओगा. एरवी तरी सुभटा, उजू का अव्हंटा, रथू काही खटपटा करीतो असे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी निघेमती. अखंड चित्तवृत्ती आठवी माते. आणि जे जे कर्म निपजे, ते थोडू बहु न म्हणिजे. निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसिया मनद्वना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझिया ऐसी. ना तरी हेची तुझ नेदवे कर्म मज, तरी गा तू भज पांडू कुमारा. बुद्धीची ये पाठी पोठी, कर्म आधी का शेवटी. माते बांधणे किरटी दुवाड जरी. तरी हेही असो सांडी माझा अतिसो, परी सयंतिसी वसो बुद्धी तुझी. आणि जेणे जेणे वेळे घडिती कर्मे सकळे, तयांची तिये
फळे तज तू जाय. वृक्ष का केली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धी. परी माते मनी घरावे, का मन उद्देशे करावे. जे काही नको अवघे जाऊ दे शून्य. खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरिले. कर्म मानी देखिले स्वप्न जैसे, अगा आत्मजेच्या विशी. जीवू जैसा निरभिलाशी, तैसा कर्मी आशेशी निष्कासू तोही. वन्नीची ज्वाळा जैसी, वाया जया आकाशी. क्रिया जिरोजे जैशी, शून्या माझी. अर्जुना हा फलत्यागो, आवडे किरू असलगो. परी योगा माझी योगो, धुरेचा हा. येणे फलत्यागे सांडे, ते कर्म ना विरुडे. एकची वेळे वेळू झाडे, वांझे जैसी. तैसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरे. किंबोना येर झारेची रापडे, पै अभ्यासिया पाऊटी. ठाकी जे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी. ध्यानाचिया मग ध्यानासी खेव देती, अवघेची भाव. तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. कर्म जेथ दुरावे, तेथू फलत्यागू संभवे. त्यागास्तव अंगवे शांती सकळी. म्हणून यावया शांती, हाची अनुक्रमू सुभद्रापती. म्हणून अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासून ध्यान विशेष येजे. मग कर्म फल त्यागो, तो ध्यानापासून चांगो. त्यागाहुनी भोगो शांत सुखाचा. ऐसी या वाटा येची पेणी सुभटा. शांतीचा मजिवटा ठाकीला जेणे. जो सर्व भूतांच्या ठाई, द्वेषाते नेणेची कही. आपपरू नाही चैतन्य जैसा. उत्तमाते धरिजे, अधमाते अविरेजे. जे काहीच नेनिजे वसुधा जेवी. का रायाचे देह चाळू, रंका परोत गाळू. हे ना म्हणून कृपाळू, प्राणू पैगा. गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊनी मारू. ऐसे नेनेची का करू, तोय जैसे. ऐसी अवघवियांची भूतमात्री, एकपणे जया मैत्री. कृपेसी धात्री आपणाची जे. आणि मी तुझे भाषणेने, माझे काहीची न म्हणणे. सुख दुःख जाणे जे नाही जया. तेवीची क्षमेलावे पृथ्वीसी, पवाडू अंगी. संतोषा उत्संगी दिधले वर. वर्षीये वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू. जैसा निरुपचारू संतोषी जो. वाहुनी आपुली आण, धरी जो अंतःकरण. निश्चया साचपण जयाचेनी. जीव परमात्मा दोन्ही, बैसले ऐक्यासनी. जियाचिया हृदय भवनी विराजती. ऐसा योग समृद्धी होऊनी, जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. आतू बोहरी योगो, निर्वाळ लेयाही चांगो. तरी माझा अनुरागो, प्रेमळ जया. अर्जुना गातो भक्तो, तोची योगी तोची मुक्तो. तो वल्लभा मी कांतो, ऐसा पडिये. हे ना आवडे मज जीवाचेनी पाडे. हेही येथ थोकडे रूप करणे. तरी पडियंतांची कहाणी, जे भुलीची भारणी. इये तव बोलणी, परी बोलावी श्रद्धा. म्हणून गा आम्हा, वेगा आली उपमा. एरवी काय प्रेमा, अनुवादू असे. आता असो हे किरीटी, पै प्रियाचिया गोष्टी. दुना थांब उठी आवडी गा. तयाची वरी विपाये, प्रेमळू संवादिया होय. तिये गोडीसी आहे कांटाळे मग. म्हणून गा पांडुसुता, तूची प्रियू आणि तूची श्रोता. वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. तरी आता बोलो, भले या सुखा मिनलो. ऐसे म्हणत खेवी डोलो, लागलो देवा. मग म्हणे जाणतया भक्तांचे लक्षण. जया मी अंतःकरण बैसो घाली. तरी सिंधूचेनी माझे, जळाची या भय नुपेजी. आणि जळचरी नुबगीचे समुद्रू जैसा. तेवी उन्मत्ते जगे, जयासी खंती न लगे. आणि जयाचेनी अंगे, न शिणे लोको. किंबोना पांडवा शरीर जैसे अवयवा. तैसी नु बगे जीवा, जीवपणे जो. जगची देह जाहले, म्हणून प्रिया प्रिय गेले. हर्षामर्ष ठेले दुजे विण. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू, भयोद्वेगर हितू. याही वरी भक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा गमज मोहो, काय सांगो तो पडियावो. हे असो जेवो माझेनी तो. जो निजानंदे घाला, परिमाणू आयुष्याचा घाला. पूर्णते जाहला वल्लभ जो. जयाचिया ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा.
सुखासी चढावा जयाचे असणे. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. हिमवंतू दोष खाये, परी जीविताची हानी होय, तैसी सुचित्व नोहे सज्जनाचे. सुचित्वे सुची गांग होय आणि पाप तापही जाहे, परी तेथे आहे बुडणे एक. खोलिये पारू नेनिजे, तरी भक्त न बुडिजे रोकडाची. लाहिजे न मरता मोक्षू, संताचेनी अंगलगे, पापा ते जिनणे गंगे, तेने संत संगे सुचित्वे कैसे. म्हणून असो जो ऐसा, सुचित्वे तीर्था कुवासा, जेने उल्लंघविले दिशा मनोमळ. आतू बाहेरू चोखाळू, सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थी याचा पायळ देखना जो. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जनाचे मानस सर्वत्र गा. संसार व्यथे फिटला, जो नैराश्ये विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. तैसा सतत जो सुखे, कोणीही टिवंच न देखे, नेनिजे गत्तायुषे लज्जा जेवी. आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी, जैसे निरंधन आगी विझोनी जाव. तैसे उपशमुषी भागा, जयासी आला पै गा, जो मोक्षाचिया अंगा लिहिला असे. अर्जुना हा ठावो वारी, जो सोहम भावो सरोभरी, तो दैत्वायचा पैलदरी निघो सरला. की भक्ती सुखा लागी, आपण पेची दोन्ही भागी, वाटून या अंगी सवैक्य वाणी. येरा नाम मी ठेवी, मग भजती बोज बरवी, न भजतया दावी योगिया जो. तयाचे आम्हा व्यसन, आमुचे जो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तै. तया लागी मज रूपा येणे, तयाचेनी मज येथे असणे, तया लोण किजे जीवे प्राणी ऐसा पडिजे. जो आत्मलाभा सारिखा गोमटे, काहीचे न देखे, म्हणून योग विषेखे हरिखे जेना. आपण्याची विश्वा जाहला, तरी भेदभाव सहाजेची गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. पै आपुले जे साचे, ते कल्पातीती न वचे, हे जाणून गताचे न सोची जो. आणि जयां परोती काही नाही, ते आपण्याची आपल्या ठाई. जाहला या लागी जो काही आकांक्षिना, ओखटे गा गोमटे, हे काहीची तया नोमटे. रात्रंदिवस न घटे, सूर्यासी जेवी. ऐसा बोधूची केवळ, जो होऊनी असे निष्कळू, त्यावरही भजन शुळू माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे, आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कारे तुझी आण. पार्था जयाचिया ठाई, वैश्यभ्यासाची वार्ता नाही, रिपुमित्रा दोन्ही सरिसा पाडू. का घरीचिया उजे येडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, जो खंडावया घावो घाली. का लावणी जयाने केली, दोघा एकची झाली वृक्षुदे जैसा. नातरी इक्षुदंडू पळितया गोडू, गळितिया कडू नोहोची जेवी. अरिमित्री जैसा अर्जुना जया भावो ऐसा, मानापमानी सरिता होतू जाय. तिही ऋतू समान जैसे का गगन, तैसी एकची मान शीतोष्णी जया. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पांडुसुता, तैसा सुखदुःखांप्राता मध्यस्थू जो. सायोर्धू चंद्रिका सरिसी रायारंका, तैसा जो सकळिका भूता समू. अवघिया एका एक जगा एक, सव्य जैसे उदक, तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. जो सबाह्य संगो सांडोनिया लागू, एकाकी असे अंगो अंगीसुनी. जो निंदते नेघे, स्तुती न श्लाघे, आकाशान लगे लेपू जैसा. तैसे निंदे आणि स्तुती, मानो करुणी एके पांती. विचरे प्राणवृत्ती जनिवनी, साच लटिके दोन्ही, बोलोनी न बोले जहाला मौनी. जो भोगिता उन्मनी आरा येना, जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे. पाऊसे विन न सुखे, समुद्र जैसा. आणि वायुसे एके ठाई, बिडा जैसे नाही, तैसा न धरी चकेही आश्रय जो. मौघाचिया आकाशस्थिती, जेई वायुसी नित्य वसती, तेवी जगाची विश्रांती स्नान जया. हे विश्वासी माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण जाहला, मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता. तरी तया ते मी
माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खालविजे हे काय कौतुक परिमानो करीती तिने लोक पायवणिया तरी श्रद्धा वस्तूसी आदरू करिता जाणीचे प्रकाशू हरी होय श्रीधरू सदाशिव परी हे असो आता मेह साथे वनिता आत्मस्तुती होता संचारू असे या लागीन नोहे म्हणितले रमान आहे अर्जुना मी चाहे श्री तयाते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी पोक्षाची सोडी बांधी करी की जळाची ये परी तळ वटुगे म्हणून गा नमस्कारू तयाते आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही तयाची या गुणांची लेणी लेवू आपुलिया वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ तो पहावा हे डोहाळे म्हणून अचक्षू मज डोळे हाती चिया लीला कमळे पूजू तयाते दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगा वया लागुनी तयाचे अंग तया संगाचेनी सुरवाडे मज विदेशा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमो तेनेची आम्हा मैत्र एथ कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तोही प्राणा परवतो आवडती हे निरुते जे भक्तचरित्रा ते प्रशंसती जो हा अर्जुना सादंत सांगितला प्रस्तुत भक्तियोगू समस्त योगरूप जे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी एवढी थोरी जया स्थितीये ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म करिसी प्रतिगम्य आई कोणी जे तैसेची श्रद्धेचेनी आदरे जयांचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठती परी निरुपली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानोनी घेती जे पै पार्थागा जगी तेसी भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्त कथेसी मैत्र जया पुरुषा आम्ही तयांचे करू ध्यान ते अमुचे देवतार्चन तेव्हा वाचुनी आन गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन ते अमुचे निधी निधान किंबहुना समाधान तो मिळेतै पै प्रेमाळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता ते मानो परमदेवता आपुली आम्ही ऐसे निज जनानंदे तेने जगदादिकंदे बोलिते मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळू निष्कलंक लोककृपाळू शरणागत्या प्रतिपाळू शरण्यो जो धर्मकीर्ती धवळू अधात दातृत्वे सरळू अतुल बळे प्रबळू बळी बंधनू जो पै सूरसयालशील लोलका लिळू प्रगत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्यसेतू सरळू कलानिधी जो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू देवाचा ऐकतू ऐसे आता ययावरी निरुपती परी संजयो म्हणे अवधारी धूतराष्ट्रा तेची रसाळ कथा मराठीयच्या प्रतिपथा आणि जेला आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावेती आम्ही हे पढविलोजी स्वामी निवृत्त दिवी इति ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिका द्वादशोध्यायः